आज ना बॅक साईडला टक्स कसे टाकायचे तर ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला। हे बघा, मी सेंटरवरून 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। असं पण करू शकता किंवा मग हे बघा, शोल्डर एकदम असं मधोमध फोल्ड करायचं वरच्या साईडनी बरोबर, आणि तर तितकंच मार्किंग येत आहे, तर हे लक्षात ठेवायचं नेहमी। आणि खालच्या साईडला ना अर्ध्या इंचाचा मी टक्स घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बघा मी टीप टाकून घेते। अगदी सरळ पण नाही घ्यायची आणि क्रॉसमध्ये थोडीशी नॉर्मल अशी क्रॉस आली पाहिजे, तिरकी टीप घ्यायची आणि गोलमध्ये येऊ द्यायची नाही, जेणेकरून पाठीमध्ये आपल्या घोळ येतो। तर त्यासाठी हे बघा अशी सरळ घ्यायची आणि लगेच दुसरी टीप घ्यायची, फक्त कपडा पलटी करून घ्यायचा आणि अशा प्रकारे बॅकचे मी टक्स टाकून घेतले। बघू शकता कसे दिसत आहेत टक्स। यानंतर खालच्या साईडला कमरेच्या साईडला पट्टी बसवण्यासाठी एक हे बघा, मी पट्टी आधी सर्व पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि यानंतर एक साईडला मी फोल्ड करून अशी टीप टाकून घेतली आणि यानंतर कमरेच्या साईडला ठेवून पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून अशा प्रकारे कट्स देऊन घेतले आणि याला वरतून दाब टीप टाकून अशा प्रकारे पट्टी मी जोडून घेते। यानंतर ही जी आपण टीप टाकतो ना, ही उसवून तुम्ही ते हात शिलाई करू शकता। अशा प्रकारे आपला बॅकचे टक्स रेडी झाले।